नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती। तर आज आपण गव्हाच्या पिठाच्या खुसखुशीत अशा कापण्या बनवतो। तर गोड अशा कापण्या बनायच्या आहे। तर व्हिडिओ कुठे स्किप न करता पूर्ण बघा। रेसिपीला सुरुवात करूया। आणि तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर गव्हाच्या पिठाच्या कापण्या बनवण्यासाठी सर्वात आधी इथे मी एक पातेलं घेतले। त्याच्यामध्ये आपल्याला 1 कप गूळ ॲड करायचा आहे। तर गूळ छान असं आपल्याला वितळून घ्यायचं आहे। इथं मी 1 कप गूळ घेते। त्याच कपाच्या मापाने आपल्याला गव्हाचं पीठ घ्यायचं आहे। 2 कप आपल्याला गव्हाचं पीठ घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी, गूळ विरघळीतपटच आपल्याला याच्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे, जास्त नाही। आता हा छान असा वितळेपर्यंतच गॅसवरती गरम करून घ्यायचं। त्यानंतर इथे मी गव्हाचं पीठ घेतले 2 कप त्याच कपाच्या मापाने। त्याच्यामध्ये आपण आता थोडंसं चिमूटभर मीठ ॲड करायचं आहे। त्यानंतर याच्यामध्ये बेसन पीठ ॲड करायचं 1 चम्मच, म्हणजे छान खुसखुशीत होतात कापणे। त्यानंतर आता जे आपण गुळाचं पाणी केलं ना ते याच्यामध्ये ॲड करायचं आणि याच्यातच आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे। दुसरं पाणी ॲड नाही करायचं याच्यामध्ये। तर छान असं गाळून घ्यायचं। आता हे छान मळून घ्यायचं आहे। आपण जसं पुऱ्याला पीठ मळतो त्याप्रमाणे घट्टसर पीठ मळायचं आहे। इथे पीठ मळून झालं आहे। याच्यामध्ये आता थोडंसं तेल टाकून परत एकदा आपण मळून घेऊ, म्हणजे छान असं मऊ होतं पीठ। थोडंसं टाकायचं आहे। आता छान मळून घ्यायचं आपल्याला इथं पीठ। आता आपण लगेचच कापण्या करायला घेऊ, भिजत ठेवायची गरज नाही। त्यानंतर आपण इथं लाटून घेऊ। त्यासाठी मी इथे 1 गोळा घेतला आहे। छोटा उंडा घ्यायचा आहे किंवा थोडा मोठा घेतला तरी चालेल आणि एकसारखं इथं लाटून घ्यायचं आहे आपल्याला। जास्त पातळ पण नाही आणि जास्त जाड पण नाही। पातळ जर लाटलं तुम्ही तर कडक होतील त्यामुळे मीडियममध्ये आपण चपाती लाटतो आपण त्याप्रमाणे इथं लाटून घ्यायचं। एकसारखं इथं लाटून घ्यायचं। हे पहा या पद्धतीने लाटायचं आहे। याला तेल किंवा पीठ लावायची गरज नाही, कारण हे खाली अजिबात चिकटत नाही। या पद्धतीने लाटून घ्यायचं। तर याच्यावरती आपण थोडेसे तीळ टाकून घेऊ, म्हणजे दिसायला छान दिसतं कापणं आणि खायला पण खूप छान चव लागते। याच्या जागी तुम्ही खसखस घातली तरी पण छान लागते। तर सर्व बाजूने असे तीळ टाकून घ्यायचे आणि परत आपण लाटण्याने हे स्प्रेड करून घ्यायचं आपल्याला, म्हणजे तीळ निघणार नाही तेलामध्ये जेव्हा टाकतो त्यावेळेस। छान असं स्प्रेड करून घ्यायचे त्याच्यावरती। तर आता आपण कापण्या करायला घेऊ। तिथे चाकूच्या साहाय्याने मी ते कट करून घेते। तर मी इथे कापणीचा आकार देते। या पद्धतीने कट करून घ्यायचे आपल्याला। तिथे एकसारखे मी आता कट करून घेते। हे पहा इथं सर्व कापण्या कट करून झाल्या। आता एका प्लेटमध्ये काढून घेऊ आपण आणि याच पद्धतीने सर्व कापण्या कट करायच्या आपल्याला। त्या एका प्लेटमध्ये पूर्ण काढून घेऊ। तिथं सर्व कापण्या आपल्या बनवून तयार झाल्यात। आता आपल्याला ह्या तळून घ्यायच्या आहे। तर तळण्यासाठी मी गॅसवरती तेल तापायला ठेवलं आहे कढईमध्ये। तेल जास्त तापून नाही द्यायचं, नाही तर कापण्या थोड्या काळपट होतात आणि तळत नाही आतून छान। त्यामुळे मीडियम गॅसवरती आपल्याला तळून घ्यायचं ते। जास्त गॅस फुल नाही करायचा आहे, मीडियम गॅसवरती तळून घेऊ। आणि तेल पण सुरुवातीला जास्त तापून नाही द्यायचं, जेणेकरून मग कापण्या काळपट नाही होत, छान तळल्या जातात आतून पण। तर या पद्धतीने आपण आता तळून घेऊ। इथे आपल्या कापण्या तळून झाल्यात। तर याच पद्धतीने सर्व कापण्या तळायच्यात। आता हे एका प्लेटमध्ये आपल्याला काढून घ्यायचे आहे। हे पहा छान अशा कापण्या तळल्यात। याच पद्धतीने बाकीच्या पण तळून घ्यायच्या। तिथे आपल्या कापण्या बनवून तयार झाल्या। छान अशा खुसखुशीत आपल्या कापण्या बनवून झाल्या। या पद्धतीने नक्की करा। रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा।